बोर्ड एक्झाम नंतर जर तुम्ही 0 लेवल पासून प्रिपरेशन स्टार्ट केलं तर MHT CET मध्ये 99+ पर्सेंटाइल मिळू शकतात का? खरंच हे पॉसिबल आहे. 99+ पर्सेंटाइल मिळवणं इतकं काही डिफिकल्ट नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पुढचे 40 ते 45 दिवस आहेत ना, ते डेडिकेटेडली अभ्यास करायचा आहे. आता जर तुमची बोर्ड एक्झाम व्यवस्थित नाही गेली, जेईचा पहिल्या अटेम्प्टमध्ये व्यवस्थित स्कोर नाही झालाय, किंवा तुमची म्हणावी तितकी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन जरी नाही झाली, तरी 0 लेवल पासून आजपासून जरी तुम्ही सुरुवात केला तर CET मध्ये एक बेस्ट स्कोर तुम्ही नक्की स्कोर करू शकता. खरं तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना, पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढच्या 40 दिवसांचा म्हणजे 1 मार्च ते 15 एप्रिल पर्यंतचा कंप्लीट रोडमॅप देणार आहे. कोणत्या दिवशी कोणता प्लॅन करायचा आहे, चॅप्टर्स कसे कव्हर करायचे आहेत, MCQs कधी सॉल्व्ह करायचे आहेत, MCQs किती सॉल्व्ह करायचे आहेत, PYQs कसं टॅकल करायचं आहे, फिजिक्सचे डिफिकल्ट न्यूमेरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे आहेत, याबद्दल कंप्लीट तुम्हाला पुढच्या 10 मिनिटांमध्ये गाईड करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो एंडिंग पर्यंत नक्की बघा. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जर तुम्ही लक्षात ठेवा 99+ पर्सेंटाइल मिळवणं जितकं बोलतात ना की खूप डिफिकल्ट आहे, दरवर्षी डिफिकल्टी लेवल वाढते. तुम्हाला एक सिच्युएशन सांगू का, लास्ट इयर सिच्युएशन अशी होती की 93 मार्क्सवरती म्हणजे 93 मार्क्सवरती 95 पर्सेंटाइल विद्यार्थ्याला मिळालं होतं. त्यामुळे कमी मार्क्सवर सुद्धा CET मध्ये खूप चांगले पर्सेंटाइल मिळतात. त्यामुळे तुम्ही ही विचार मनातून काढून टाका की स्कोर कमी आला त्यामुळे पर्सेंटाइल कमी, असं काही होणार नाही आहे. सगळ्या मुलांना यावर्षी सुद्धा खूप छान पर्सेंटाइल मिळणार आहे. आता तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे काय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुप आणि आपलं जे ऑफिशियल ॲप आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, कारण का जेवढा काही फ्री कंटेंट CETचा माझ्याकडे असेल ना, तो त्याच्यावरती अपडेट करतोय. त्यामुळे आणि एक सांगायचं आहे की बाळांनो, पुढचे 40 ते 45 दिवस आहेत ना, जीव झोकून अभ्यास करा. कारण काही तो आता वाटत नाही, ज्यावेळी तुम्ही CET गेली 4 ते 5 वर्ष ही काउन्सिलिंग प्रोसेस करतोय, लिटरली मुलांना 1 किंवा अर्ध्या पर्सेंटाइलमुळे 500 ते 600 रँकचा डिफरन्स येतो आणि हा रँकचा डिफरन्स तुम्हाला तुमच्या ड्रीम कॉलेजपासून मागे खेचतो. त्यामुळे अजून सुद्धा वेळ आहे. भलेही तुमची आता 11th 12th बोर्ड एक्झाम कशीही जाऊ द्यात, एक चांगलं बिगेस्ट कमबॅक करायची संधी आता तुमच्या पुढच्या 40 दिवसांमध्ये तुमच्या समोर आहे. त्यामुळे सगळ्या मुलांनी जीव झोकून अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के, PICT स्टुडंट, आणि मी सुद्धा 99.07 पर्सेंटाइल CET मध्ये स्कोर केले. त्यामुळे ज्या स्ट्रॅटेजी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत ना, तर सगळ्यांसाठी नक्की हेल्पफुल होणार आहेत. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. पुढच्या 40 दिवसांमध्ये तुम्हाला पहिलं काम काय करायचं आहे, तर तुम्हाला बेस्ट रिसोर्सेस फॉलो करायचे आहेत. खरं तर बघाल ना, सगळीकडे हे क्रॅश कोर्स वगैरे, मार्केटिंग वगैरे सगळं सुरू आहे. एक तर तुम्हाला म्हणजे तुमची तयारी असते, तुमच्या पेरेंट्सची पण तयारी असते की भलेही पैसे एक्स्ट्रा गेले तरी चालतील, परंतु क्रॅश कोर्स वगैरे चांगला. आणि एकतर बाजारात माहीत आहे की क्रॅश कोर्सच्या नावाखाली चालतंय. मी काय करेल, पुढचा जो व्हिडिओ बनवेल ना, तो महाराष्ट्रातले जे बेस्ट क्रॅश कोर्स कोणकोणते आहेत यूट्यूबवरती ते सगळं मी तुम्हाला सांगेल. हे काही पेड प्रमोशन नसणार आहे. याच्यामध्ये डेडिकेटेडली जे स्टुडंटचे रिव्ह्यूज आहेत त्यावरून मी तुम्हाला ते गाईड करेन. दुसरं, क्रॅश कोर्स सोबत सगळ्यात जास्त गरजेचे आता बुक्स. या पुढच्या 40 दिवसांमध्ये तुम्ही बुक्स कोणती प्रेफर करायचे? एक तर PYQs साठी एक डेडिकेटेड बुक तुम्हाला प्रेफर करायचं आहे. मग ते टार्गेटचं नको, तुम्ही स्कोर बूस्टर यूज करू शकता, किंवा दिनेश सरांचं ब्रह्मास्त्र बुक आहे ते तुम्ही यूज करू शकता. दुसरं, फॉर्म्युला शीट सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मी काय करेल, जसं जमेल ना त्यानुसार मी टॉपर्सचे काही जे फॉर्म्युला शीट्स वगैरे असतील ते आपले ॲप जे आहे त्याच्यामध्ये मी अपलोड करून देईल फ्री मटेरियल सेक्शनमध्ये. ते तुम्ही तिथून शॉर्ट नोट्स तुम्हाला अवेलेबल होतील. तिसरं आहे ते म्हणजे काय, 1 पेज स्ट्रॅटेजी. जेवढं काही थेरोटिकल कन्सेप्ट वाचताय, अभ्यास करताय, चॅप्टर वाचताय, त्याच्या एका पेजवरती ती सगळी समरी बनवायची आणि स्टडी टेबल समोर चिकटवायची. ठीक आहे. त्यानंतर मॉक टेस्ट सिरीज. आता दरवर्षी प्रमाणे गेल्या 5 वर्षांपासून मी सुद्धा मॉक टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय. यावर्षी सुद्धा आमची जी मॉक टेस्ट सिरीजची जी बॅच आहे ती 1 मार्च पासून स्टार्ट होईल. फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीज असतील. 1 मार्च पासून स्टार्ट. आणि मॉक टेस्ट कसं असतं, तुम्हाला ज्यावेळी तुमच्याकडे वेळ असेल 3 तास, त्यानुसार तुम्हाला ती टेस्ट अटेम्प्ट करू शकता. टोटल आय गेस 20 टेस्ट असतील, ज्या 1 मार्च पासून आम्ही आमची जी बॅच जी आहे ते रजिस्ट्रेशन स्टार्ट करतोय. हे होते रिसोर्सेस बद्दल. ठीक आहे. आता रोडमॅप कसा असणार आहे त्याबद्दल थोडक्यात सांगतो. एक तर रोडमॅपमध्ये मी काय केले, 3 टप्पे बनवले आहेत. पहिला असणार आहे काय, 1 मार्च ते 31 मार्च. 1 मार्च ते 31 मार्च 31 दिवसांचं मेन एम काय आहे, जेवढा शक्य असेल तेवढा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करायचा आहे. लक्षात ठेवा, CET मध्ये जर 99+ पर्सेंटाइल हवे असेल ना, जास्तीत जास्त सिलेबस परफेक्ट करा. म्हणजेच काय होतं, एक एकदा आपण जो सिलेबस कव्हर करतोय त्याच्यामधून खूप डिफिकल्ट MCQs येतात, आणि
जो सिलेबस कव्हर करून जात नाही ना त्याच्यामधून खूप इझी लेवलचे एमसीक्यूज विचारले जातात. मग त्यावेळी वाटतं की अरे बापरे, हा चॅप्टर जर कव्हर केला असता ना तर खूप छान झालं असतं. त्यामुळे पहिलं टार्गेट असणार आहे मॅक्सिमम सिलेबस कव्हर. आता मॅक्सिमम सिलेबस कव्हर आपण बोलतोय, परंतु करायचा कसा, याच्यासाठी काय करायचं, 2 डेज इक्वल टू 1 चॅप्टर स्ट्रॅटेजी. ही आज काय असतं, समजा मला फिजिक्सचा एखादा चॅप्टर करायचा आहे, मग फिजिक्सचा मी काय करेल तर थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर पिकअप केला. थर्मोडायनॅमिक्स चॅप्टरमध्ये मी 2 दिवसांमध्ये तो चॅप्टर कव्हर करणार आहे. आणि असं नाही की फक्त फिजिक्सचं करायचं आहे, तुम्हाला पॅरलली तिन्ही सब्जेक्ट पुढच्या 40 दिवसांमध्ये करायचे आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. मग काय करायचं, 2 दिवसांमध्ये एक चॅप्टर कव्हर करायचं आहे. मग समजा पहिल्या दिवशी तुम्ही काय केलं, 1 शॉट लेक्चरमधून त्या चॅप्टरची थिअरी कव्हर केलीत, त्याच्यानंतर त्याचे PYQs सॉल्व्ह केलेत. दुसऱ्या दिवशी त्या चॅप्टरच्या शॉर्ट नोट्स बनवल्या, PYQs अजून सॉल्व्ह केलेत आणि तो चॅप्टर परफेक्ट करायचा आहे. दुसरं, सगळ्यात जास्त आता फोकस करायचा आहे 12च्या सिलेबसवरती. 11च्या सिलेबसपेक्षा 12चा इम्पॉर्टंट आहे. 11चा सिलेबस शेवटच्या 10 दिवसांमध्ये म्हणजे 21 मार्च ते 31 मार्च दरम्यान कव्हर केला तरी चालेल. तिसरं आहे म्हणजे काय, हाय वेटेज जे चॅप्टर्स आहेत ना त्यांना पहिल्यांदा टार्गेट करा. म्हणजे चॅप्टर्स तुम्हाला इझी जातात त्यांना पहिल्यांदा टार्गेट करायचं आहे. आणि प्रायोरिटी सेट करायचे आहे. म्हणजेच काय, आपला जेवढा सिलेबस कव्हर झालाय, चॅप्टर्स किती कव्हर झालेत, किती PYQ सॉल्व्ह करायचे, त्यांना प्रायोरिटीनुसार अरेंज करा की हे चॅप्टर्स मला पहिल्यांदा करायचे, त्यानंतर हे करायचे. दर आठवड्याची 7 दिवसांची गोल सेट करणं गरजेचं आहे. दुसरा टप्पा असणार आहे तो म्हणजे काय, 1 एप्रिल ते 15 एप्रिल. याच्यामध्ये काय करायचं आहे, जेवढ्या शक्य असतील तेवढ्या डेली फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचे आहे. त्या पार्शियल चॅप्टर वाईज मॉक टेस्टचा काही यूज नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जेवढ्या शक्य असतील तेवढ्या फुल लेंथ CET सारख्या 3 तास इन्व्हायरमेंटमध्ये बसून त्या मॉक टेस्ट अरेंज करायचे. ठीक आहे. मॉक टेस्ट दिल्यानंतर ती मॉक टेस्ट ॲनालाइज करायचे की स्कोर किती येतोय, त्यानंतर तुम्हाला म्हणजे स्कोर इम्प्रूव्हमेंटसाठी काय करायचं आहे, वीक चॅप्टर्स कोणते आहेत, हे सगळं मॉक टेस्ट दिल्यानंतर ॲनालाइज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर रिव्हिजन आणि वीक टॉपिक्स म्हणजेच काय, 1 ते 15 एप्रिल दरम्यान डेली मॉक टेस्ट द्यायचं आहे, मॉक टेस्ट ॲनालिसिस करायचं आहे, स्कोर इम्प्रूव्हमेंटसाठी वीक चॅप्टर्सला टार्गेट करायचं आहे आणि रिव्हिजन करायचं आहे. आणि शेवटचे जे 4 ते 5 दिवस असेल म्हणजे 16 एप्रिल ते तुमच्या एक्झामपर्यंत, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला रिव्हिजन आणि शॉर्ट नोट्समध्ये रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे. हा असणार आहे पुढच्या 40 ते 45 दिवसाचा जो रोड मॅप आहे तो देणार आहे. ठीक आहे. आता मॉक टेस्ट आणि पर्सनल मेंटरशिप असते ना, ते आम्ही प्रोव्हाइड करतोय. म्हणजे तुम्हाला मॉक टेस्ट सोबत स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा, ॲनालिसिस करायचे, चुका कुठे होत आहेत, तुमचं टाइम टेबल म्हणजे तुम्हाला PYQs मध्ये कुठे चुका होत आहेत, हे सगळं आम्ही तुम्हाला गाईड करू. ठीक आहे. आता स्टेप नंबर 2 काय असणार आहे की चॅप्टर कसा कव्हर करायचं हेच मुलांना माहिती नाही. प्रॉब्लेम इथंच येतो की मुलं काय करतात, अभ्यास करतात, दिवसातला 10-15 तास देतात, परंतु मनावर तितका आउटपुट येत नाही किंवा दिवसाच्या शेवटी ना रिकामं वाटतं की अरे माझा अभ्यास इतका वेळ देऊन सुद्धा मनावर तितका सिलेबस कव्हर झालेला आहे. ठीक आहे. मग चॅप्टर कसा कव्हर करायचा आहे, पहिलं म्हणजे काय, कोणताही हाय वेटेज चॅप्टर्सपासून सुरुवात करायची. ठीक आहे. उगाच ते बायोमॉलिक्युल्स, पॉलिमर्स या 1 किंवा 2 मार्क्सच्या चॅप्टरला उगाच 2-2, 3-3 दिवस देण्यात काहीही गरजेचं नाही आहे. हाय वेटेज चॅप्टर्स जे आहेत त्यांना पिकअप करायचं आहे. चॅप्टर पिकअप केल्यानंतर काय करायचं आहे, 1 शॉट लेक्चरमधून थिअरी परफेक्ट करायची आहे. आता थिअरी लेक्चरसाठी तुम्ही क्रॅश कोर्सची लेक्चर्स यूज करू शकता किंवा तुम्ही काय करा, अशी रिसोर्सेस जे तुम्हाला आता काय मी काय करायचो, माझ्या प्रिपरेशन JEEचे जे टीचर्स आहेत, ओके, JEE मेन्ससाठी शिकवणारे, त्यांच्याकडून थिअरी खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करायचो. त्यामुळे ज्या टीचरकडून तुम्हाला थिअरी समजते त्यांच्या 1 शॉट लेक्चरमधून ती थिअरी परफेक्ट करायची आहे. आणि एकदा थिअरी परफेक्ट झाल्यानंतर त्याचे शॉर्ट नोट्स बनवायचे, फॉर्म्युलाज वगैरे सगळे नोट डाऊन करून ठेवायचे. आणि त्या चॅप्टरचे लास्ट 4 इयर्सचे म्हणजे 4 वर्षांचे जे PYQs आहेत ते टाइम बाउंडेडमध्ये सॉल्व्ह करायचे. टाइम बाउंडेड म्हणजे काय, मॅथमॅटिक्सचा मॅट्रायसिस चॅप्टर समजा मी पिकअप केला, त्याचे मी काय करेल 20 PYQs पिकअप केले 2024चे आणि 2023चे. ते 20 PYQs काय करेल तर मी 30 किंवा 35 मिनिट्सचा टायमर सेट करेल आणि त्या टाइम बाउंडेडमध्ये ते PYQs सॉल्व्ह करायचे. जेवढे शक्य असतील तेवढे टाइम बाउंडेड PYQs तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता MCQ सॉल्व्ह होत नाही त्याचं कारण काय माहीत आहे, एक तर तुम्ही कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग नाही आहेत. म्हणजेच काय, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सला तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर असणं गरजेचं आहे. जर MCQ सॉल्व्ह होत नाहीत, रिग्रेट वाटायची काही गरज नाही. जरी MCQ सॉल्व्ह नाही झाला, त्याचा अप्रोच बघा, पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जरी सॉल्व्ह होत नसले तरी सुद्धा अप्रोच समजून घ्या, कारण का पुढच्या वेळी ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन करणार आहात त्यावेळी तो नक्की त्याचा बेनिफिट होणार आहे. ठीक आहे. आणि पुढच्या नेक्स्ट डेचं जे प्लॅनिंग आहे, म्हणजे उद्या कोणते चॅप्टर्स कव्हर करायचे ते आजच तुमचं झालं पाहिजे. स्टेप नंबर 3 असणार आहे ती म्हणजे काय, PYQs आणि कन्सेप्ट. आता हे जे आहे ना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की या 40 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक चॅप्टरचे ॲटलिस्ट लास्ट 3 ते 4 इयर्सचे PYQs आहेत ते परफेक्ट करायचे आहे. बाकी MCQs नाही केला तरी चालेल, फक्त PYQs टाइम बाउंडेडमध्ये सॉल्व्ह करा आणि ते परफेक्ट करा. एखादा वाटतंय आणि केवढे PYQs सॉल्व्ह करायचे आहेत, समजा एखाद्या चॅप्टरचे PYQ सॉल्व्ह
सॉल्व करताना वाटते की मला या चॅप्टरचे बऱ्यापैकी PYQ सॉल्व होत आहेत, मग अजून PYQ सॉल्व करून उगाच त्याचा टाइम वेस्ट करण्याऐवजी पुढच्या चॅप्टरवरती मूव्ह करायचं आहे. वाटतंय ना व्यवस्थित सगळे मॅक्सिमम PYQ सॉल्व होत आहेत, मग पुढच्या चॅप्टरवरती मूव्ह ऑन करायचं आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा PYQमध्ये कन्सेप्ट ज्या आहेत ना त्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. आपण काय करतो डायरेक्टली PYQ वगैरे पाठ करायला जातो. PYQज डायरेक्टली ॲज इट इज रिपीट होत नाहीत, परंतु कन्सेप्ट आहेत किंवा जो PYQचा पॅटर्न आहे तो मात्र रिपीट होतो, फक्त व्हॅल्यू चेंज असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सब्जेक्ट वाईज प्लॅन असणार आहे, तो स्टेप नंबर 4 असणार आहे. सब्जेक्ट वाईज प्लॅन म्हणजे काय, एकतर तुमचा वीक टॉपिक ओळखायचा किंवा वीक सब्जेक्ट ओळखायचा. आता मला काय वाटायचं, मला मॅथमॅटिक्स जरा डिफिकल्ट जायचं, पण मी काय करायचो, माझे जे मॉर्निंग हावर्स असायचे ज्याच्यामध्ये माझी इफिशियन्सी जास्त असायची त्यावेळी तो सब्जेक्ट पिकअप करायचा आणि जास्त वेळ मॅथ्सला द्यायचा. आता उदाहरणार्थ जर तुम्ही 10 तास अभ्यास करत असाल तर 10 तासापैकी काय करायचं, जो डिफिकल्ट सब्जेक्ट आहे त्याला तुम्ही जास्त वेळ द्या, लाईक तुम्ही 4 तास त्याला द्या आणि उरलेले जे 2 सब्जेक्ट आहेत त्यांना 3 आणि 3 तास. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, भरपूर मुलं काय करतात, फिजिक्स डिफिकल्ट जाते त्यामुळे स्किप करतात. असं कुणीही करायचं नाही आहे. सगळ्या चॅप्टर्सला किंवा सगळ्या सब्जेक्टला इक्वली वेटेज द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तिन्ही सब्जेक्टला मध्ये मेंटेन तुम्ही कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही काय करा, एकतर सब्जेक्ट वाईज प्लॅनमध्ये सगळ्यात गरजेची आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर फिजिक्ससाठी काय करू शकता, तर फिजिक्ससाठी काय करायचं आहे, तर सगळ्यांनी PYQज परफेक्ट करायचे आहेत आणि सगळे फॉर्म्युलेज आहेत चॅप्टर वाईज ते परफेक्ट करायचे आहेत. केमिस्ट्रीसाठी काय करायचं आहे, केमिस्ट्रीसाठी जेवढं टेक्स्टबुक आहे ना सगळ्याच्या सगळं ॲज इट इज फॉलो करायचे आहे. नेम रिॲक्शन्स पाठांतर करा आणि केमिस्ट्रीसाठी जेवढे क्वेश्चन्स किंवा MCQज भेटतील ना सगळेच्या सगळे सॉल्व करायचे. ठीक आहे. मॅथमॅटिक्ससाठी काय गरजेचं आहे, मॅथमॅटिक्ससाठी तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग पाहिजेत आणि प्रॅक्टिस गरजेची आहे, हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता शेवटचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, रिव्हिजन आणि शॉर्ट नोट्स. खरं तर रिव्हिजन आणि शॉर्ट नोट्स हे सगळ्यात इम्पॉर्टंट काय, ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता म्हणजे आठवड्यातल्या 7 दिवसांपैकी शेवटचे 2 दिवस असतात, शनिवार आणि रविवार, या दिवशी तुम्ही ब्रेक घ्यायचे आणि जेवढं पुढच्या मागच्या 5 दिवसांमध्ये काही सिलेबस कव्हर करायचं त्याचं फक्त आणि फक्त रिव्हिजन करायचं आहे. जेवढं तुम्ही सिलेबस कव्हर करताय त्याच्यापेक्षा गरजेचं आहे त्याचं रिव्हिजन किती वेळा झाले, त्यामुळे शक्य असेल तेवढं रिव्हिजन करा. आय होप तुम्हाला हा जो 5 स्ट्रॅटेजी मी सांगितल्या त्या समजल्या असतील आणि हा जो रोडमॅप दिलेला आहे ना आतापासून मी सांगतोय की माझा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काय करेल, एक 30 डेज चॅलेंजसुद्धा रिलीज करेल. याच्यामध्ये काय करेल तर तुम्हाला डेली टार्गेट्स दिले म्हणजे कोणत्या दिवशी कोणते चॅप्टर्स हे मी स्वतः असाइन करेल. चॅप्टर्स असाइन केल्यानंतर तुम्हाला कोणत्या चॅप्टरमधून किती म्हणजे कुठले रिसोर्सेस फॉलो करायचे, MCQज किती सोडले हे सगळं मी तुम्हाला सांगेल. आता तुम्ही काय करा, कमेंटमध्ये जरा सांगा की जर 30 डेज चॅलेंज तुम्हाला जर हवं असेल ना ते मला नक्की कळवा, कारण का मी त्यानुसार मग ते 30 डेज चॅलेंज प्लॅन करेल आणि तुमच्यासाठी अरेंज करेल. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. कोणत्याही नवीन टॉपिकवरती व्हिडिओ असेल ना ते देखील मला सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.